जय जय करुणामूर्ती दयाळा, जय जय श्रीपादा, जय जय सद्गुरु अनाथनाथा, जय जय श्रीपादा. तुमचा अनुग्रह गणेशु जरी ते आपुला सरसू तरी सारस्वती प्रवेशू बाळकाही आहे. माऊली म्हणतात जो बालक आहे म्हणजे अबोध आहे, ज्याला काव्यशास्त्र, छंदशास्त्र, इतर शास्त्र सर्व यांचं काही ज्ञान नाही, सारस्वत कसं तयार केलं जातं याची काही माहिती नाही, बालक आहे, अबोध. त्याचाही प्रवेश सारस्वतामध्ये करून देण्याचं सामर्थ्य या अनुग्रहामध्ये आहे. हा अनुग्रह गणेश रूप होऊन त्या बालकाच्या हृदयात, त्या शिष्याच्या हृदयात आपल्या ज्ञानाचा प्रकाश करतो आणि तो प्रकाश ही सकलार्थमती प्रकाश असतो. त्याला अगम्य असं काही राहत नाही, सगळीकडे सहज त्याची बुद्धी प्रवेशते. त्याची बुद्धी इतकी सूक्ष्म होते. सद्गुरूंचा संकल्प झाला तर शिष्याच्या हृदयामध्ये तो मोक्ष जाऊन राहतो. त्या क्षणी आणि हा मोक्ष ज्या पद्धतीने जातो, चालत जातो, त्याला माऊलींनी ते अनुग्रह म्हटलेलं आहे. अनुग्रह हा सामान्य शब्द नाही. त्या अनुग्रहाच्या मागे खूप मोठं रामायण असतं. अनुग्रह होणं हे सोपं नाही. आपण सहज म्हणून जातो की आपला अनुग्रह व्हावा, पण तो अनुग्रह सहज होणारा नसतो. त्यालाही काही कारण परंपरा आहे, कार्य परंपरा आहे. कुणाला अनुग्रह होतो? अनुग्रह शब्दामध्ये अनु आणि ग्रह असे दोन भाग आहेत. अनु म्हणजे पश्चात, अनु म्हणजे प्रेम, ग्रह म्हणजे ग्रहण करणे. शिष्यावर सद्गुरू जेव्हा अनुग्रह करतात तेव्हा प्रेमाने त्याचं ग्रहण करतात. पण ते केव्हा ग्रहण करतात? काही गोष्टी बघून मागावून. काय बघतात? पहिल्यांदा ते बघतात की याचा आणि माझा ऋणानुबंध आहे का. पूर्वजन्मांमध्ये कुठे या जीवाचा माझ्याशी संबंध आलेला आहे का? माझ्या परंपरेशी या जीवाचा संबंध आलेला आहे. तसा ऋणानुबंध जर असेल तरच त्याच्या उद्धाराची खात्री ते देतात. कारण एखाद्यावर अनुग्रह करणं याचा अर्थ त्या जीवाची भगवत स्वरूप होईपर्यंत सर्व जबाबदारी घेणं. अनुग्रह देणं हे सोपं नाही, अनुग्रह मिळणं हेही सोपं नाही, आणि त्या अनुग्रहाचा निर्वाह होणं नाही अवघड. दुसरी गोष्ट सद्गुरू बघतात की याची कर्मसाम्य कशा आली आहे. हा जर कर्मसाम्याला आला असेल तरच अनुग्रहाला योग्य आहे, पात्र आहे. तिसरी गोष्ट बघतात की याच्या ठिकाणी सेवाभाव आहे का आणि तोही निष्कापट आहे का. चौथी गोष्ट बघतात की याच्या ठिकाणी खरी मोक्ष आहे का, खरी मोक्षाची तळमळ आहे. आणखी एक गोष्ट बघतात की याच्या ठिकाणी सद्गुरू परंपरेबद्दल, भगवंतांबद्दल निष्काम असं प्रेम. या सर्व गोष्टी जुळून आल्यानंतर त्यानंतर त्याचं ग्रहण होतं, त्याला अनुग्रह. या अनुग्रहामुळे जीव हा भगवत स्वरूप होतो. हा अनुग्रह साधा नाही. माऊलींनी त्यांच्याकडे जी परंपरा आलेली आहे त्या परंपरेच्या अनुग्रहाला एक विशेष शब्द प्रयोग केला. तो शब्द आहे प्रेममुद्रा. त्याची प्रेममुद्रा गोरक्षा घेतली. प्रेममुद्रा शक्तिपाताचे म्हणजे आपलं सामर्थ्य शिष्यामध्ये संक्रमित करण्याचे शास्त्रांनी 72 प्रकार सांगितलेले आहेत. या 72 प्रकारांमध्ये ज्ञान संक्रमित करणं, ज्ञानाचा शक्तिपात, शिष्याला अमृतत्वाचा अनुभव आणून दिला, अमृताचा शक्तिपात, वेगवेगळ्या विद्यांचा अनुभव आणून देणं, विद्यांचा शक्तिपात,
असे नाना प्रकार आहेत. पण यामध्ये भगवंतांच्या पराभक्तीचा पराप्रेमाचा शक्तिपात हा विशेष आहे आणि तो मूर्धन्य आहे, तो शिरोमणी आहे सर्व शक्तिपात. त्यालाच माऊलींनी शब्द प्रयोग केला आहे प्रेम मुद्रा. आणि पुढे ती कशी असते विवरण करताना 18व्या अध्यायात शेवटी सांगितलं की मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैरी. हे शांभव आहे, ही कृपा परंपरा भगवान शिवांपासून चालत आलेली आहे. हे अद्वयानंद वैभव आहे, अद्वैतातला परमानंद आहे आणि स्वप्रभाव आहे, ते प्रभावासहित आहे. त्याचा प्रभाव हा अनिर्वाच्य, त्याचा प्रभाव सांगता येत नाही, त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नाही, असं अप्रतिम सामर्थ्य त्या अनुग्रहाचं आहे. हा अनुग्रह जे करू शकतात त्यांना सद्गुरू म्हटले जाते. असा अनुग्रह कोणीही करू शकत नाही. सद्गुरू कोण? आपण म्हणतो शास्त्रांनी वर्णन केल्याप्रमाणे जे असतात ते सद्गुरू, शाब्दे वरेचे कृष्ण. पण त्या व्यतिरिक्त आणखी माऊलींनी 2 गोष्टी सांगितल्या की एवढंच नुसतं नसावं, त्यांना संसारी जनांचा कळवळा असतो. म्हणून इथे विशेषण जगदाखिला पालन, सगळ्या जगाचं करुणेने पालन करणारे असे ते आहेत. जगाचा कळवळा त्यांना आहे म्हणून ते सद्गुरू पदाला प्राप्त आहे. स्वतः ते शब्दज्ञानाने आणि आत्मानुभवाने संपन्न असले पाहिजे. कारण या शक्तिपाताचा एक नियम आहे की सद्गुरू ज्या पूर्णत्वाला असतात तेच पूर्णत्व त्यांच्या कृपेने शिष्याच्या हृदयात येते. शिष्यही त्याच पातळीला, त्या पात्रतेला जातात. सद्गुरू म्हणून म्हणणारे, अनुग्रह करणारे स्वतः जर अपूर्ण असतील तर शिष्यही अपूर्ण राहतो. त्या शक्तिपाताचा नाही. पूर्णात पूर्ण होण्याची, पूर्णातूनच पूर्ण तयार होतं, पूर्णातूनच पूर्ण प्रकट होते. शिष्य तत्व भावामधून स्वयंभू गुरुतत्व प्रकाशतं जर सद्गुरु तत्व परिपूर्ण असेल तर. म्हणून माऊलींनी पहिल्या 17 विशेषणांनी त्या सद्गुरूंची स्तुती केली. आता सद्गुरूंची जी सगळी विशेषणं आहेत तीच त्यांच्या अनुग्रहाची विशेषण. त्यांचा अनुग्रह देखील तसाच विशेष आहे, तो अनुग्रह देखील तसाच संपन्न आहे, सर्वसमर्थ आहे, तसाच प्रभावशाली आहे. आणि म्हणून माऊलींनी एक विशेषण टाकले मंगलमणी निधान. हे सद्गुरू मंगलमणी निधान, निधान म्हणजे ठेवा, मणी म्हणजे रत्न, आणि मंगलमय रत्नांचा असा तो ठेवा आहे असं म्हणतात. शिष्याचं सर्वतोपरी कल्याण करणाऱ्या आशीर्वचनांचा तो ठेवा आहे अनुग्रह. शिष्यांच्या अंतःकरणात सर्व सद्गुणांचं प्राकट्य करणारा असा तो ठेवा आहे अनुग्रह. असा अनुग्रह जर लाभला तर माऊली म्हणतात सकलार्थ मती प्रकाश होतो. जय जय करुणामूर्ती दयाळा, जय जय श्रीपादा, जय